रिटायर हो गए। रिटायर हो गए। राज्य शासकीय कर्मचारी संघटनेचा राज्य शासकीय कर्मचारी संघटनेचा हमारी यूनियन हम सब जुनी पेंशन एकच मिशन हमारी यूनियन हम सब राज्य शासकीय कर्मचारी संघटनेचा राज्य शासकीय कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषद कर्मचारी वाहन चालक संघटनेचा महसूल कर्मचारी संघटनेचा कोषागार कर्मचारी संघटनेचा शिक्षण कर्मचारी महासंघाचा हम सब हमारी यूनियन हम सब असा कसा देत नाही असा कसा देत नाही असा कसा देत नाही कोण बंद देत नाही अरे कोण बंद देत नाही बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे। काय मागण्या आहेत? जिल्ह्यातले किती कर्मचारी संघटना या ठिकाणी सहभागी झालेले आहेत? आजच्या समन्वय समिती व घटक संघटना ज्या राज्यातील जवळजवळ 90% संघटना या समन्वय समितीचे घटक संघटना आहेत। 7 मार्चला मुंबई येथे समन्वय समिती व घटक संघटनांच्या बैठकीमध्ये शासनाने समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा हजारो वेळा म्हटलं तरी वावगं होणार नाही, आम्ही निवेदन दिली, प्रत्यक्ष भेटून चर्चा केली, चर्चेसाठी वेळ द्या ही विनंती केली। समन्वय समितीचे निमंत्रक आदरणीय श्री विश्वासजी काटकर साहेब आणि समन्वय समितीचे इतर घटक व इतर संघटनांचे सर्व प्रतिनिधींनी वेळोवेळी शासन स्तरावर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु या शासनाने कर्मचाऱ्यांकडे 100% दुर्लक्ष केलेलं आहे। त्या शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधाचा जे विचार आहेत त्या विरोध करण्यासाठी आज समन्वय समिती, राज्य सरकारी कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि राज्य शासकीय निम शासकीय जिल्हा परिषद वाहन चालक संघटना ही संपूर्ण राज्यभर 100% संपामध्ये सहभागी आहे। मागण्यांची सनद ही सर्व प्रवर्गांचे 20 मागण्या जी अतिशय ज्वलंत मागण्या आहे त्या मागण्यांची सनद शासनाला 17 मार्चला जी समन्वय समितीने नोटीस दिली त्या मागण्यांची सनद त्याच्यामध्ये दिलेली आहे। शासनाने समन्वय समितीच्या माध्यमातून आजपर्यंत जेवढे आंदोलने केली, निदर्शने केली, मोर्चे काढले, नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपोषणाला बसले, परंतु शासनाने समन्वय समितीला फक्त आणि फक्त चॉकलेट दिलेलं आहे, गाजर दिलेलं आहे। कर्मचाऱ्यांच्या ज्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहे, 20 मागण्यांची सनद आहे, शासन एकाही मागण्यावर रीतसर चर्चा करत नाही। आता हा जो जनसमुदाय आपण बघताय, फक्त जिल्ह्यामध्ये बघताय, हा जनसमुदाय राज्यातील सर्व पुऱ्या महाराष्ट्रामध्ये 90% कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहे। आताच तुम्हाला सांगतो की मंत्रालय हा 90% कर्मचारी संपावर असल्यामुळे हा संप 100% यशस्वी झालेला आहे आणि याची दखल शासनाला घ्यावीच लागणार आहे। महत्त्वाचे मुद्दे जास्त वेळ न घेता बोलतो की जुनी पेन्शनचा मुद्दा जो 7 मार्चच्या ऐतिहासिक संपामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजूर केला, त्याच्या मार्गदर्शक सूचना जे आजपर्यंत शासनाने निर्गमित केलेल्या नाही आहे। आता समन्वय समितीच्या माध्यमातून 9 डिसेंबर पासून आम्ही नागपूरला उपोषणाला बसलो। माननीय मुख्य सचिव या राज्याचे त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं आणि चर्चा तब्बल 25 मिनिटं आमची चर्चा झाली आणि साहेबांनी फक्त एवढंच आश्वासन दिलं की हा अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा तुम्हाला चर्चेला बोलवतो आणि चर्चा करून हा सर्व विषय तुमच्या मार्गी काढतो। परंतु दुर्दैव आहे की या शासनाने आजपर्यंत मागण्यांची सनद जी आहे त्या मागण्यांमधून एकही मागणी पूर्ण केली नाही, कोणत्याही विषयाच्या बाबतीत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। म्हणून आम्ही सर्व राज्य सरकारी, मध्यवर्ती, वाहन चालक, चतुर्थ श्रेणी सर्व संघटना या शासनाचा निषेध करतो। धन्यवाद।